ते आपण ग्रामपंचायतचा निधी आणि त्याचे स्रोत यावर चर्चा केली. आज आपण ग्रामपंचायतचा निधी किती येतो आणि त्याचा खर्च एक्सपेंडिचर होतो की नाही हे त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी गव्हर्मेंटने 2 ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहेत, ई ग्राम स्वराज्य आणि मेरी पंचायत. आपण मेरी पंचायत या ॲप्लिकेशनवरती जाऊ, कारण त्यामध्ये भरपूर डिटेल्स दिलेले आहेत कम्पेअर टू ई ग्राम स्वराज्य. यामध्ये ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही प्ले स्टोअरवरून हे डाउनलोड करा आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं जिल्हा, त्यानंतर पंचायत आणि विलेज पंचायत, जिल्हा, तालुका आणि गाव, त्यानंतर सिलेक्ट करू शकता तुम्ही. तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवतो. तर प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर प्ले स्टोअर, ओके, मेरी पंचायत आलं, इन्स्टॉल करा, त्यानंतर ओपन करा. ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळं ते सहज दिसेल. ज्यावेळी तुम्ही जिल्हा, तालुका आणि गाव पंचायत टाकणार, तुमच्या LGD कोड असतो आपल्या विलेजचा, गावाचा, त्यानंतर ब्लॉक पंचायत आणि जिल्हा परिषद, ओके. सो त्यानंतर हे 3 डॉटवरती क्लिक करा. तुमचं नाव येईल सिटीजन, ॲज अ सिटीजन म्हणून. यामध्ये पूर्ण पंचायतची माहिती, तुमच्या गावाची माहिती, अबाउट पंचायत, व्हॉट इज न्यू, वॉटर सॅनिटायझेशन, नोटीस बोर्ड. आता नोटीस बोर्ड कुठल्याही ग्रामपंचायत लावत नाही जास्ती. पंचायत फंड हे अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी. त्यानंतर मीटिंग पब्लिश ऑन, ते मीटिंग कधी घेतले, पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन्स, काय पुढील फ्युचर काळात काही डेव्हलपमेंट प्लॅन आहेत का, आणि सजेस्ट वर्क ॲक्टिव्हिटीज फॉर प्लॅन. तुम्ही काही कामात तुमचं सजेशन पण देऊ शकता. सोशल ऑडिट आहे. त्यानंतर पंचायत डेव्हलपमेंट वर्क्स, ठीक आहे, ते पण बघू आपण. पंचायत ॲसेट रजिस्टर, म्हणजे ॲसेट्स पंचायतचे जे काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत, प्रॉपर्टी, त्याचं रजिस्टर. ई पेमेंट ऑर्डर्स, EPO, कुठल्या वेंडरला जे टेंडर काढतात गावामध्ये कामाच्या रिलेटेड, वर्क ऑर्डर. ते वर्क ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर ज्या पार्टीला पेमेंट इश्यू केलं जातं त्याचं पेमेंट स्टेटस, बँक डिटेल्स, कामाचं जे स्वरूप आहे, कशाचं काम केलं, त्याला किती खर्च आणि तो कुठल्या अकाउंटवर गेला. त्यानंतर ट्रॅक पेमेंट स्टेटस आहे. त्यानंतर रजिस्टर कंप्लेंट्स, तुम्ही कंप्लेंट्स पण करू शकता यामध्ये. रजिस्टर सजेशन्स, ओके. सो अशा प्रकारे सिटीजन चार्टर आहे, लायब्ररी आहे, फेसबुक, त्यानंतर सो आता यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पंचायत फंडमध्ये जाऊ आपण. त्यानंतर फंड रिसिव्ड आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि पंचायत बँक अकाउंट्स, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता फंड रिसिव्ड, आता फायनान्शियल इयर असतं मार्च टू एप्रिल, सर्वांना माहीत असेल. 31 मार्च 2025 ते 30 एप्रिल 2026. सो यामध्ये 26-27 जे फायनान्शियल इयर आहे त्यामध्ये सध्या एक्सपेक्टेड फंड वगैरे काही दाखवत नाही, रिसिव्ड नाही दाखवत. सो आपल्याला 25-26 फायनान्शियल इयर बघायला लागेल. यामध्ये आता पूर्ण फायनान्शियल इयरचं तुम्हाला खूप
वर्षापूर्वीपासून दाखवतो. 2019 आणि 20 फायनान्शियल इयरमध्ये अपेक्षित फंड होता, एक्सपेक्टेड फंड होता 20,92,962. ॲक्च्युअल फंड रिसिव्ड झाला किती 41,89,296. सो त्यामध्ये ॲक्च्युअल एक्सपेंडिचर किती झालं, खर्च किती झाला 39,55,833. आता 41 लाखामधून बॅलन्स आहे फायनान्शियल इयर 2019 ते 20चं बॅलन्स किती राहिलं 14,53,090 रुपये. सो त्यानंतर 2020-21 फायनान्शियल इयरमध्ये अपेक्षित फंड किती होता 63,58,200. पण ॲक्च्युअल फंड रिसिव्ह किती झाला 16,16,966. सो हा बॅलन्स होता. ओके. त्यानंतर 2021-22 फायनान्शियल इयरमध्ये ॲक्च्युअल फंड रिसिव्ह किती झाला 21,39,768. आणि एक्सपेंडिचर किती झालं ॲक्च्युअल 21,50,972. ओके. सो त्यानंतर 22-23ला पण 22,17,380 आणि बॅलन्स 28,000. 21,18,446. बॅलन्स राहायला नाही पाहिजे. बॅलन्स कसं काय राहिलं, फंड रिसिव्ह झालं तर खर्च व्हायलाच पाहिजे. सो यानंतर 23-24ला ॲक्च्युअल फंड रिसिव्ह झाला 18,03,816. आता या ठिकाणी एक्सपेंडिचर 23-24ला झालंच नाही, 0 एक्सपेंडिचर दाखवते. त्यानंतर 24-25ला 27,92,000. आता आपण जे मोर इन्फॉर्मेशन जर केली तर ॲक्च्युअल फंड रिसिव्ह झाला. ओके. आणि सरेंडर पण नाही झाला फंड, ॲक्च्युअल एक्सपेंडिचर पण नाही झाला. सो ओके. तर 23-24ला 3,0816 झिरो खर्च. त्यानंतर 24-25ला काय 27,92,742. मित्रांनो, फायनान्शियल इयर 5 वर्षामध्ये तुम्ही निधी बघू शकता. गावाचं चेहरामारा बदलू शकतो एवढ्या निधीमध्ये. आणि ग्रामपंचायत एवढी मोठी नाही. आता 25-26ला निधी किती आला 31,23,574. या ठिकाणी 33,57,373 खर्च झालेला आहे. म्हणजे भरघोस निधी येतो, पण तो योग्य वापरला जातो का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्या ठिकाणी आपण निधी बघितला. आणि आता आपण पंचायत फंड इन्कम अँड एक्सपेंडिचर यावरती जाऊ. फायनान्शियल इयर सिलेक्ट करा 25-26. खर्च झालेला आहे. यामध्ये आता पे आउट बघायचं. ई पेमेंट ऑर्डर्स पेंडिंग विथ मेकर GP फॉर डिसिजन EPO. आता पंचायत पेमेंट रजिस्टर आहे. यामध्ये वर्क कधी झालं काम. आपले सरकार सेवा केंद्र मानधन 1,61,556. ओके. अकाउंट नंबर 6339. 3 महिने 16 दिवस. ओके. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रिंटर खरेदी डिजिटल कॅम्प्युटर 17,000. 4 महिने 19 दिवस. ओके. आपले सरकार सेवा केंद्र बर्दापूर ट्रेडिंग 1,57,000. वर्क बघू आपण काय केलं आहे.
आपले सरकार सेवा केंद्र, त्यानंतर आहे पाईपलाईन दुरुस्ती करणे, परत बर्दापूर 34,186. अंगणवाडी दुरुस्ती करणे, बर्दापूर ट्रेडिंग 38,981. देखभाल दुरुस्ती करणे, राजाभाऊ शिवाजी गित्ते 1,74,000. पेमेंट 9 महिने 4 दिवस. ॲगो ओके. आरोग्य उपकेंद्र अद्ययावत करणे, अमरज्योत इलेक्ट्रिकल्स 92,000. व्हेरी गुड. $35,000. अमरज्योती इलेक्ट्रिकल्स विद्युत. विद्युत कनेक्शन मजुरी 17,000. राजाभाऊ शिवाजी गित्ते. आरोग्य उपकेंद्र अद्ययावत करणे, मजुरी राजाभाई शिवाजी गित्ते 33,000. फर्निचर खरेदी, कोठारी सेल्स कॉर्पोरेशन 80,000. आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंत बांधकाम या ॲक्टिव्हिटीला प्रॉब्लेममुळे यातून सोडले. रोहित विलास सावंत 70,000. सोडले. यू वर्क. परत आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंत बांधकाम या ॲक्टिव्हिटी प्रॉब्लेममुळे यातून सोडले. काय आहे? 60,000. अतिरिक्त सभागृह बांधकाम 26,000. घनकचरा व्यवस्थापन 80,000. घनकचरा व्यवस्थापन 30,000. फायनान्शियल इयर 2025-26 हा निधी आहे आणि खर्च झालेला आहे, त्याचा आपण बघतोय. संरक्षण भिंत बांधकाम आरोग्य उपकेंद्र या ॲक्टिव्हिटीला प्रॉब्लेममुळे या ॲक्टिव्हिटीमधून सोडले आणि 1,12,000 पेमेंट झाले. बर्दापुरे ट्रेडिंगला. घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन बर्दापुरे ट्रेडिंग. मोस्टली बर्दापुरे ट्रेडिंगलाच कामं दिलेले आहेत. 1,02,000. अतिरिक्त सभागृहाचे बांधकाम बर्दापुरे ट्रेडिंग 20,000. संरक्षण भिंत वी गेट बांधकाम बर्दापुरे ट्रेडिंग 70,000. पंचकुंड तलाव ते पाण्याची टाकी पाईपलाईन खोदकाम करणे 57,000. राजाभाऊ शिवाजी गित्ते. पंचकुंड तलाव ते पाण्याची टाकी पाईपलाईन खोदकाम करणे 40,000. सचिन भगवान पवार. अकाउंट नंबर आहे. पंचकुंड तलाव ते पाण्याची टाकी पाईपलाईन 1,26,000. श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी देवस्थान पाईपलाईन खोदकाम 1,80,000. श्री क्षेत्र परत पाईपलाईन खोदकाम परत खोदली 67,000. प्रशासकीय खर्च असेल 5,000. अतिरिक्त बांधकाम सभागृह बांधकाम 50,000. आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंत बांधकाम करणे 1,20,000. SG वीट उद्योग. आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंत बांधकाम करणे SG वीट उद्योग 1,10,000. घनकचरा व्यवस्थापन कामे SG वीट उद्योग 60,000. घनकचरा व्यवस्थापन कामे 1,40,000. पंचकुंड तलाव ते पाण्याची टाकी
दरम्यान पाईपलाईन करणे 3,60,000. श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी दर्शन परिसरात पाईपलाईन खोदकाम करणे 3,80,000. विठ्ठल टेकडी दर्शन पाईपलाईन 3,80,000. DCS चार्जेस अँड इन्स्टॉलेशन 5,000. कंपाऊंड वॉल 95,000. पाणी पुरवठा JCB खोदकाम 42,000. पाणी पुरवठा JCB खोदकाम 50,000. पाणी पुरवठा JCB खोदकाम 87,000. सो अशा प्रकारे फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये ही कामे ग्रामपंचायतमध्ये झालेली आहेत. निधी भरघोस आलेला आहे. कामं झालेली असतील मे बी. तर अशा प्रकारे आपण आपल्या ग्रामपंचायतचा निधी, त्याचे डेव्हलपमेंट झाले की नाही आणि ग्राउंड रिपोर्ट तुम्ही बघू शकता. एकदम डिटेलमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. कामाची लिस्ट पण आहे. वर्क हुज प्रोसेस इज नॉट रजिस्टर, याच्यावर बघू आपण. इथं काहीच नाही. लिस्ट ऑफ वर्क्स, फर्निचर खरेदी झालेलं आहे. कंप्लीट वर्क फायनान्शियल इयर 24-25 मध्ये. वॉटर सप्लाय टू विलेज 24-25 मध्ये. आता आपण या ठिकाणी पंचायत फंड, इन्कम अँड एक्सपेंडिचर कधीचं 2000 फायनान्शियल इयर 2024-25चं बघू आपण. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो. जर काम होत नसतील ग्रामपंचायतचे तर आवाज उठवा. कारण लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी आवाज उठवायला लागेल. सो धन्यवाद. बरीचशी माहिती आहे या ॲप्लिकेशनमध्ये. तुम्ही सर्च करा कुठल्या स्कीम आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, हर घर नल से जल अशा स्कीम आहेत. आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण त्यावर क्लिक केलं आपण. आता या ठिकाणी नंबर ऑफ स्कूल टॉयलेट, नंबर ऑफ टॉयलेट्स, शाळेमध्ये 1 टॉयलेट आहे. नंबर ऑफ अंगणवाडी, नंबर ऑफ टॉयलेट्स 3. नंबर ऑफ पंचायत घर, नंबर ऑफ टॉयलेट. कम्युनिटी पब्लिक टॉयलेट किती आहेत? कम्युनिटी पब्लिक टॉयलेट 0 आहे, 0. ओके. तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही सजेस्ट वर्क ॲक्टिव्हिटीज फॉर प्लॅन यामध्ये देऊ शकता. सजेस्ट फॉर वर्क प्लॅनमध्ये
ओके, तुमचं सजेशन देऊ शकता तुम्ही. व्हॉट्स न्यूमध्ये क्लिक जाऊ आपण. लिस्ट ऑफ अटल जल पंचायत. काय आहे त्यामध्ये? ग्रामपंचायत काहीच नाही. ओके, ग्रामपंचायत अशा प्रकारे भरघोस निधी येतो ग्रामपंचायतला. आता हे 15व्या वित्त आयोगाचा निधी आहे. आमदार खासदार फंड आहे. बाकीच्या अदर जे काल मी सांगितलं त्यामध्ये ते वेगळा फंड आहे. रजिस्टर कंप्लेंट करू शकताय तुम्ही. रजिस्टर कंप्लेंटमध्ये क्लिक करा. डेड ॲनिमल, कन्स्ट्रक्शन वर्क क्वालिटी, क्लीननेस, स्ट्रीट लाईट, वॉटर सप्लाय, पब्लिक टॉयलेट क्लीननेस, ओपन डिफेक्शन, ओपन युरिनेशन, स्टॅग्नेंट वॉटर, CSC नॉट फंक्शनल. ठीक आहे. स्टेपिक टँक ओव्हरफ्लो, लिकेज, पाण्याच्या ठिकाणी. अशा तुम्ही ओव्हरऑल कंप्लेंट पण या ठिकाणी करू शकताय. आणि कंप्लेंट केल्यानंतर आता बऱ्याच जणांचा समज असतो की ग्रामपंचायतमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्याची दखल कोणी घेत नाही. दखल घेतली जाते. कारण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे घटनात्मक दर्जा आहे ग्रामपंचायतला. आणि घटनात्मक संस्था असल्यामुळे त्याला हलक्यामध्ये जो घेता असेल त्याला कदाचित माहीत नसेल कायदा, त्याचं समीकरण काय असतं. कारण कायद्यापुढे कुठलाही व्यक्ती या देशामध्ये मोठा नाही. इक्वॅलिटी, अर्थातच समानता खूप महत्त्वाची आहे आणि ते संविधानाने दिलेले आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचा ओव्हरऑल जे खर्च आहे, खर्च किती झाला, काय झाला, ते आपण या ॲप्लिकेशनमध्ये बघितलं. ओके.